कर्जतला जाण्यासाठी लेफ्ट मारलं ना की बाजूलाच फिल्म सिटी आहे. पाऊस चालू झालेला आहे परत एकदा. हा बघा पूर्ण नटून चटून रेडी होतोय. तर पुढे जाऊया आपण आता माथेरानला एंट्री करूया. एंट्रीवरती जाऊया. बॅक साईडला बघू शकता तिथं छोटंसं वॉटरफॉल आहे. तर त्यामुळे ते थांबलो 2 मिनिटासाठी. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी आहे योगेश पिंपळे. तुमचं स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही आज चाललेलो आहे माथेरान साईडला. सकाळी मी 6 वाजता निघालो घरातून आणि माझ्या मित्राला पिक केला आणि तिथून मग आम्ही आता डायरेक्ट निघालो आहे. आता आम्ही जेरीपडीच्या रोडला आलो. बॅक साईडला व्ह्यू बघा काय जबरदस्त वाटतोय. हे बघा. आणि हा माझा मित्र कल्पेश. तर ह्याला मी पिक केलं सकाळी 6:15च्या आसपास 6:30च्या आसपास ह्याला मी पिक केलं आणि तिथून मग आम्ही पुढे निघालो आहे. आता पाऊसाचं वातावरण जबरदस्त झालेलं आहे आणि पाऊस चालू झालेला आहे बऱ्यापैकी. तर आता आम्ही बघू माथेरानला किती वाजेपर्यंत पोहोचतो आहे. आणि मध्ये मग आम्ही नाश्ता वगैरे करू, गरमागरम चाय वगैरे आम्ही काय ना काहीतरी नाश्ता करू. तिथं सूर्य पण आलेला आहे, थोडंसं दिसतंय. तर पाऊस सुरू झालेला आहे. तर आमची गाडी चालू करतो. चल लवकर. काय जबरदस्त पाऊस चालू झालेला आहे बघा. तर पाऊस तर चालूच आहे. आम्ही आता कर्जतच्या इथं चौकच्या इथे पोहोचलेलो. चौकवरून आम्ही लेफ्ट मारलेला आहे. लेफ्ट मारून आम्ही सगळं पुढे कर्जतला माथेरानसाठी जाणार आहे. तिथं बोलत थोडंसं आम्ही चाय वगैरे पितो. चाय पिऊन पुढे जातो आम्ही डायरेक्ट. पुढे जाऊन वाटलं थोडंफार नाश्ता करू आम्ही. तर आम्ही आता इथं थांबलो. श्री दत्त हॉटेल म्हणून आहे. चल हे करून एक चायचं फक्त ऑर्डर करूया. दूध संपलं होतं म्हणून या लोकांनी थांबवलं थोडं. दूध आलेलं आहे. लाईट भी चला गया. 2 कटिंग वर कांदा भजी प्लेट दिलेला. तर आम्ही 2 कटिंग घेतलेत आणि 1 कांदा भजी प्लेट घेतलेली आहे. 2 कटिंग बोला. कांदा भजी खा. अरे कांदा भजी जरा कॅज्युअल नाही वाटत आहे. पेड भजी मला कांदा भजी नाही वाटत आहे. तर आता आम्ही कांदा भजी आणि चाय घेऊन पुढे निघू. खाऊन घ्या. शूट करतो. चाय पिऊया. चेस. मोठे मस्त गरमागरम भजी, चाय आणि पाऊस. कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त आहे. चला तर आपण आता निघूया आपल्या गाडीने. तर आम्ही चाय आणि थोडा नाश्ता करून निघालो. निघत्या क्षणी थोडंसं पुढे आलो आम्ही. तर इथे फिल्म सिटी भेटली आम्हाला. कर्जतच्या लेफ्टलाच, जसं कर्जतला जाण्यासाठी लेफ्ट मारलं ना की बाजूलाच फिल्म सिटी आहे. तर तिथं नजारा मस्त वाटतो, त्यामुळे थांबलो आम्ही. तर इथून आम्ही आता पुढे निघणार आहे. तर त्यासाठी मी थोडं तुम्हाला दाखवण्यासाठी थांबलो. आपल्या महाराजांचा पुतळा आहे. स्मारक. इथे आतमध्ये येण्यासाठी 500 रुपये तिकीट आहे पर पर्सन आणि ऑल डे ओपन असतं. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. तर सध्या तर आम्हाला इथे फिरायचं नाही, त्यामुळे आम्ही आता
निघतोय पुढे माथेरान साईडला. तर इथे कधी तुम्ही आला कर्जत साईडला तर इथे नक्की विजिट करा, बाजूलाच आहे मस्त एकदम. तर आता इथून आम्ही पुढे निघतो. थोडंसं शूट झालं इथले. इथे सगळं पुतळे बनवलेले आहेत आपले हिरो हिरोईनचे, इथे दिसत आहेत थोडेसे, आणि तिकडे थोडेसे आहेत त्या साईडला. तर चला तर मग आपण आता डायरेक्ट पुढे जाऊया. तर आम्ही माथेरान रोडलाच आहे आता. थोडंसं 10-12 किलोमीटर राहिलेलं आहे. इथे थोडंसं थांबलो तर इथं महाराजांचा पुतळा आहे, हो बघा का मस्त वाटतं आहे. म्हणून थोडंसं फोटो काढले इथे, आणि मग इथून आता आम्ही पुढे निघतो आहे. आणि आता थोडं पाऊस थांबला होता, आता परत चालू झालेला आहे. तर चला तर मग आपण डायरेक्ट पुढे निघूया. तर आम्ही आता माथेरानच्या पायथ्याशी म्हणजे खाली चालू आहे, जिथून एंट्री आहे रायगड जिल्हा परिषद अलिबागचं येतं हुतात्मा वीरबाई. तर इथून आपल्याला माथेरानचा घाट चालू होणार आहे. तर इथून आपली सुरुवात होते माथेरानच्या घाटाची. तर इथून आपण डायरेक्ट आतून जाऊया. आम्ही माथेरानचा घाट चढलेलो आहे आणि थोडंसं वरती आलो. जबरदस्त व्ह्यू दिसतो, तुम्हाला दाखवतो. बॅक साईडला बघा काय निसर्ग वाटतं, एकदम भन्नाट. तुम्हाला दाखवतो बघा. इकडे वरच्या साईडला धुकं आलेत आणि आपल्याला आता अजून थोडंसं वरती जायचं आहे. थोडंसं वरती गेलं की मग आपल्याला आता माथेरानचा पायथ्याशी आपण पोचू. तिकडे काय धुकं जबरदस्त वाटत आहेत आणि खूप मस्त वाटतं इकडे आल्यावरती. आणि निसर्ग बघण्याचा ना जेवढा आनंद वाटतोय ना, बघा सुकून जे बोलतात ना, निसर्गामध्ये येऊन शांतता. जर तुम्हाला शांतता पाहिजे तर खरंच इकडे या, एक नंबर सीन वाटतोय. तर आम्ही आता पोचलो. इथे एक कपल पॉईंट आहे. ॲक्च्युली कपल तर नाही आमचं, माझ्यासोबत एक हाय मित्र तोच आहे. तो इथून जो व्ह्यू दिसतोय ना तुम्हाला दाखवतो, शेअर करतो. एक नंबर व्ह्यू आहे हे बघा पूर्ण. तर बॅकला बघू शकता तुम्ही किती जबरदस्त व्ह्यू आहे तिकडे. आणि धुकं पण आलेत ना, मस्त वाटतं. तिकडे छोटे छोटे वॉटरफॉल पण दिसत आहेत. ते तिथे काय आपल्याला जायला जमणार नाही. तर हा असा पटरी वगैरे बनवली इथून. ट्रेन छोटी टॉय ट्रेन असेल असं, ती बंद असणार आहे. तर काय भन्नाट निसर्ग वाटतोय, नजारा वाटतोय.
बघू शकता तुम्ही, एक नंबर आहे. तुम्ही आला तर इकडे खरं नक्की या. तर पाऊस चालू झालेला आहे परत एकदा. हा बघा, हा पूर्ण नटून तटून रेडी होतोय. एक नंबर वाटतंय. पाऊस आला ना की पावसामध्ये भिजण्याची मजाच वेगळी येते. क्लास आहे. हा तो बघा तिथं छोटाच घरात दिसतोय. आणि लोक गावसारखे बघते आपला कपडे ह्याच्यात नाही दिसत ते कॅमेऱ्यामध्ये, ॲक्च्युली खूप लांब येते. चला तर आपण आता मध्येच होतो, तर आता आपण पुढे जाऊया. बघा पाऊस कसला जबरदस्त आलेला आहे. तर पुढे जाऊया आपण आता, माथेरानला एंट्री करूया. एंट्रीमध्ये जाऊया. चला, लेन्सवरती पाणी पडतंय. नको आता, नको आता, काही नको आता. डायरेक्ट आपण माथेरानच्या एंट्री करूया माथेरानमध्ये, मग नंतर आतून जाऊन बघूया काय करायचं.